हेलो दोस्तों, कैसे हो आप लोग। आई होप सब लोग बढ़िया होंगे और एग्जाम की प्रिपरेशन भी अच्छी कर रहे होंगे। मैं हूं आपका दोस्त मानस और आपका स्वागत करता हूं जेआर ट्यूटोरियल्स में। तो आज की वीडियो में हम लोग देखने वाले हैं मराठी सेमी इंग्लिश का पेपर पैटर्न। टोटल कितने मार्क्स का पेपर आता है, कौन सा विभाग कितने मार्क्स को आता है, सब डिस्कस करने वाले हैं। उसी के साथ हम लोग और डिस्कस करने वाले हैं जो कि लास्ट 3 डेज स्ट्रेटेजी। 3 दिन का टाइम बचा है और वो 3 डेज में आप कौन सी विभाग को कितना समय देख सकते हैं और कितना मार्क्स आप कंफर्म कर सकते हैं। तो चलो वीडियो में आगे बढ़ते हैं। तो देखो, फर्स्ट आहे गद्य विभाग। गद्य विभाग म्हणजे काय? गद्य विभाग म्हणजे आपला पॅरेग्राफ येतो आपल्याला। टोटल येतात 3 पॅरेग्राफ किती मार्क्सला येतात बघूयात। फर्स्ट पॅरेग्राफ येतो तुमचा 7 मार्क्सला। किती? 7 मार्क्सला फर्स्ट पॅरेग्राफ येतो। 7 मार्क्सला फर्स्ट पॅरेग्राफ येतो। 7 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा। फर्स्ट तुम्हाला येतो आकलन कृती। फर्स्ट आकलन कृती येते तुम्हाला 2 मार्क्सला। आकलन कृती म्हणजे काय की तुम्हाला क्वेश्चन दिला असेल आणि त्याचा आन्सर तुम्हाला पॅरेग्राफमध्येच असेल, तो फक्त तुम्हाला लिहायचा असतो। सेकंड तुम्हाला त्यामध्ये क्वेश्चन येतो सेम आकलन कृती, तो पण येतो 2 मार्क्सला। सेम तुम्हाला क्वेश्चन दिला असेल त्याचे आन्सर तुम्हाला पॅरेग्राफमधून लिहायचं आहे। थर्ड तुम्हाला येतो स्वमत। स्वमत येतो तुम्हाला 3 मार्क्सला। किती मार्क्सला स्वमत येतो? 3 मार्क्स। स्वमत म्हणजे काय? तुम्हाला स्वतः जे क्वेश्चन विचारलं असेल, काही विचार असतील, काही विधान असेल, त्याबद्दल तुम्हाला स्वतः लिहायचं आहे, ना की तुम्हाला पॅरेग्राफमधून आन्सर फाइंड करून लिहायचं आहे। तुम्हाला स्वतःला जे वाटते ते तुम्हाला लिहायचं आहे स्वमत, बरोबर? ते येतो तुम्हाला 3 मार्क्सला। हा झाला तुमचा टोटल फर्स्ट पॅरेग्राफ 7 मार्क्सला। असे येतात तुम्हाला 2 पॅरेग्राफ 7 + 7 म्हणजे टोटल तुम्हाला 2 पॅरेग्राफ येतात फर्स्ट 14 मार्क्सला। हे तुम्हाला पुस्तकातून येतात। थर्ड पॅरेग्राफ तुम्हाला अपठित गद्य। अपठित गद्य म्हणजे काय? तुम्हाला पुस्तकामध्ये जो पॅरेग्राफ नसेल त्याच्या बाहेरचा पॅरेग्राफ येतो, म्हणजे जो पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला शिकवलेला नसेल त्या व्यतिरिक्त तुम्हाला पॅरेग्राफ येतो, तो येतो तुम्हाला टोटल 4 मार्क्सला। बघा 4 मार्क्सचा डिस्ट्रीब्युशन कसा असतो? 4 मार्क्सचा डिस्ट्रीब्युशन असतो तुमचा 4 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला 2-2 मार्क्सला 2 क्वेश्चन येतात, ते आकलन कृती असतात। आकलन कृती म्हणजे काय? क्वेश्चन दिलेले असतात, त्याचे आन्सर तुम्हाला पॅरेग्राफमध्येच असतात, तिथून शोधून फक्त लिहायचे असतात। तर असा आहे आपला फर्स्ट विभाग गद्य विभाग। टोटल 18 मार्क्स कंटेन करते। सेकंड विभागाकडे वळूयात। सेकंड विभाग आहे आपला पद्य विभाग। पद्य विभाग तुम्हाला टोटल 16 मार्क्सला आहे। 16 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन बघा कसं आहे। फर्स्ट तुम्हाला येते एक पोयम येते। पोयम किती मार्क्सला येते? फर्स्ट एक पोयम येते, ती तुम्हाला येते टोटल 8 मार्क्सला। 8 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असते? एक तुम्हाला त्यावर आकलन कृती येते, ती येते तुम्हाला 2 मार्क्सवर। आकलन कृती म्हणजे क्वेश्चन विचारला असेल त्याचा आन्सर तुम्हाला कवितेतून लिहायचं आहे, कवितेमध्येच आन्सर असेल तो फक्त तुम्हाला लिहायचा आहे। सेकंड पण तुम्हाला सेम आकलन कृती येते। फर्स्ट आकलन कृती, सेकंड आकलन कृती येते। सेम तुम्हाला क्वेश्चन दिला असेल त्याचा आन्सर तुम्हाला कवितेतून लिहायचं आहे, म्हणजे जी कविता दिली असेल त्यातून। थर्ड तुमचं येते काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा, म्हणजे तुम्हाला काव्यपंक्ती कवितेतील ओळी दिल्या असतील त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे। बघा पद्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा, ते येतो तुम्हाला 2 मार्क्सला। आणि काव्य सौंदर्य पण सेमच असते, ते पण तुम्हाला कवितेतील ओळी दिल्या असतील त्याबद्दल तुम्हाला फक्त तुमचे विचार लिहायचे आहेत किंवा तुम्हाला समजलेला अर्थ तिथं लिहायचं आहे। असे तुमचे टोटल येतात 4 क्वेश्चन। 4 क्वेश्चन येतात टोटल किती मार्क्सला? 2-2 मार्क्सला येतात। टोटल 8 मार्क्सला फर्स्ट येतो तुमचा। सेकंड क्वेश्चन येतो पद्य विभागामध्ये, तो येतो तुम्हाला कवितेचा कवी, कवितेचा विषय, शब्दांचा अर्थ, हे असे 3 येतात। किती? 3। तर याचा टोटल तुम्हाला 4 मार्क्सला येतात। तर 4 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असतो? कवितेचा कवी तुम्हाला 1 मार्क्सला येतो, बघा 1 मार्क्सला। कवितेचा विषय 1 मार्क्सला। किती? कवितेचा विषय 1 मार्क्सला आणि कवितेचा शब्दांचा अर्थ 2 मार्क्स। टोटल तुमचे हे झाले 4 मार्क्स। म्हणजे हे कोणकोणते येतात तुम्हाला? सेकंड क्वेश्चनमध्ये काय येतो? एक कवितेचा कवी, म्हणजे तुम्हाला फक्त कवितेचं नाव दिलं असेल त्यावरून तुम्हाला कवितेचा कवी किंवा कवयित्री लिहायची आहे। कवितेमध्ये कवितेचा विषय काय आहे तो लिहायचा आहे आणि कवितेतील काही तुम्हाला शब्द दिले असतील, 4 किंवा 2 शब्द दिले असतील, त्यांचा तुम्हाला कवीने जो अर्थ सांगितलाय तो लिहायचा असतो। तर असं झालं तुमचं, हा झालं सेकंड क्वेश्चन 4 मार्क्सला। टोटल झाले इथे 12 मार्क्स। आणि शेवटचं 4 मार्क्सला येतो तुम्हाला थर्ड क्वेश्चन, तो म्हणजे रसग्रहण। रसग्रहण म्हणजे काय? कवितेचे तुम्हाला 4 लाईनी दिल्या असतील, 4 किंवा 2 लाईनी, म्हणजे एक टोटल तुम्हाला एक कडवा दिला असेल, त्या कडवाचं तुम्हाला त्या कवितेतील कवीने जो अर्थ सांगितलाय, जो तुम्हाला समजलाय, तो तुम्हाला लिहायचा आहे। तो येतो तुम्हाला 4 मार्क्सला। किती? 4 मार्क्सला। असं आहे तुमचा टोटल 16 मार्क्सला सेकंड विभाग जो आहे पद्य विभाग। थर्ड विभागाकडे वळूयात। थर्ड विभाग आहे आपला स्थूल वाचन। स्थूल वाचन हे तुम्हाला रट्टा मारायचाच आहे।
स्थूल वाचनामध्ये, कारण की स्थूल वाचन हा तुम्हाला पुस्तकातून वाचूनच जायचं आहे. तुम्हाला टोटल 3 क्वेश्चन येतात. 3 क्वेश्चनमधून तुम्हाला फक्त आणि फक्त 2 सॉल्व्ह करायचे असतात. एक क्वेश्चन येतो 3 मार्क्सला, 2 क्वेश्चन तुमचे 6 मार्क्सला. तर हा आहे तुमचा थर्ड विभाग स्थूल वाचन 6 मार्क्सचा. फोर्थ विभाग जो अतिशय इम्पॉर्टंट विभाग आहे, मुलांना खूप साऱ्या मुलांना इथे प्रॉब्लेम येतो, तो आहे भाषा अभ्यास. भाषा अभ्यास म्हणजे काय? व्याकरण. तर व्याकरण किती मार्क्सला येतो? टोटल 16 मार्क्सला. तर 16 मार्क्सचा कंटेंट बघा, 16 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? फर्स्ट येतो तुम्हाला समास. समास येतो 2 मार्क्सला. किती? 2 मार्क्सला. सेकंड आहे तुमचा शब्दसिद्धी. शब्दसिद्धी किती मार्क्सला येतो? शब्दसिद्धी येतो तुमचा 2 मार्क्सला. किती? 2 मार्क्सला. थर्ड आहे तुमचा वाक्यप्रचार. वाक्यप्रचार आहे तुमचा 4 मार्क्सला. वाक्यप्रचार बघा, तुम्हाला वाक्यप्रचार टोटल 4 येतात. 4 पैकी फक्त 2 लिहायचे असतात. वाक्यप्रचार कसा लिहायचा असतो? वाक्यप्रचाराचा मिनिंग आणि मिनिंग नंतर त्यावरून एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा असतो. बरोबर? तर हे टोटल येतात 4. 4 पैकी तुम्हाला किती लिहायचे असतात? फक्त आणि फक्त 2. त्यानंतर बघा, हे झाले तुमचे टोटल 8 मार्क्स. किती झाले? 8 मार्क्स. पुढचे 8 मार्क्स बघा कुठे येतात? त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहायचा. किती? शब्द समूहाबद्दल एक शब्द, तो येतो तुम्हाला 1 मार्क्सला. त्यानंतर तुमचा येतो समानार्थी शब्द 1 मार्क्सला. काय? समानार्थी शब्द 1 मार्क्सला. विरुद्धार्थी शब्द 1 मार्क्सला. अर्थपूर्ण शब्द बनवणे म्हणजे तुम्हाला एखादा शब्द दिला असेल, त्यावरून तुम्हाला 2 शब्द बनवायचे असतात. त्याच शब्दापासून तुम्हाला वेगळे 2 शब्द बनवायचे असतात. ते येतात तुम्हाला 1 मार्क्सला. हे झाले टोटल 4 मार्क्स. आणि पुढचे 4 मार्क्समध्ये तुम्हाला काय येतो? लेखन नियमानुसार लिहा. लेखन नियमानुसार लिहा म्हणजे काय? तुम्हाला वाक्य दिलं असेल, त्या वाक्यामध्ये तुम्हाला चुकी फाईंड करायची आहे. म्हणजे चुकी कुठे असेल? तुमची एक तर विलांटी चुकीची असेल, उकार चुकीचा असेल, हे चुका असतील तुमचा, किंवा एखादा शब्द चुकीचा असेल. बरोबर? त्याचा काना उकार चुकीचा असेल तर ते तुम्हाला दुरुस्त करून लिहायचं, म्हणजे बरोबर करून लिहायचं. ते येतो तुम्हाला 2 मार्क्सला. त्यामध्ये येतात तुमचे 2 क्वेश्चन, 2 सेंटेन्स येतात. 2 सेंटेन्स येतात तुमचे 2 मार्क्सला. प्रत्येकी 1-1 मार्क्सला. विरामचिन्ह. विरामचिन्हाची नावं ओळखायला येतात. विरामचिन्ह कोण आयदर 2 येतात, किंवा आयदर तुम्हाला सेंटेन्स दिला जातो, त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला विरामचिन्ह पुट करायला येतात. किती मार्क्सला येतो? 1 मार्क्सला. आणि शेवट येतो तुमचा व्याकरणामध्ये पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द म्हणजे काय? तुम्हाला इंग्लिशचा शब्द दिला असेल, त्याचा तुम्हाला मराठीमध्ये मिनिंग काय ते तुम्हाला मराठीतून लिहायचं आहे. तो येतो तुम्हाला 1 मार्क्सला. तर हे आहे तुमचा टोटल भाषा अभ्यास. 16 मार्क्स कंटेन करते. हा आहे तुमचा विभाग नंबर 4. आणि यानंतर आहे तुमचा शेवटचा विभाग, तो आहे उपयोजित लेखन. उपयोजित लेखन येतो टोटल 24 मार्क्सला. 24 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं बघा. फर्स्ट येतो तुम्हाला पत्रलेखन आणि सारांश लेखन. पत्रलेखनामध्ये तुमचे 2 पत्रलेखन येतात. एक तर तुम्हाला औपचारिक पत्रलेखन येतो, एक तर अनौपचारिक, म्हणजे दोन्ही पत्रलेखन येतात. 2 पैकी तुम्हाला कोणता लिहायचा असतो? एकच लिहायचा असतो. औपचारिक आणि अनौपचारिक म्हणजे काय? औपचारिक म्हणजे फॉर्मल, अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल. फॉर्मल आपण कोणाला लिहितो? फॉर्मल आपण आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात त्यांना लिहितो, जसं की आपल्या टीचरला लिहितो, किंवा कोणती तक्रार करणाऱ्या साहेबांना लिहितो. अशा त्याला बोलतो आपण फॉर्मल लेटर. आणि अनौपचारिक लेटर, इनफॉर्मल लेटर कोणाला लिहितो? आपल्या रिलेटिव्हजला, जसे की आपले आई वडील झाले, भाऊ बहीण झाले, आपला मित्र झाला, त्यांना आपण अनौपचारिक लेटर लिहितो. तर पत्र तुम्हाला 2 येतात, 2 पैकी एकच लिहायचा असतो. बरोबर? पत्रामध्ये. आणि त्यामध्ये पण तुम्हाला एक ऑप्शन असतो सारांश लेखन. काय असतो? सारांश लेखन. सारांश लेखन म्हणजे काय? तुम्हाला एक स्टोरी दिली असेल, त्याचा तुम्हाला सारांश करून लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये त्याचा मिनिंग लिहायचं आहे. म्हणजे 10 ते 15 लाईनीचं तुम्हाला दिलं असेल, त्याचा तुम्हाला शॉर्ट म्हणजे 6 ते 7 ओळीमध्ये त्याचा सारांश करायचा आहे. बरोबर? तर तुम्हाला 2 पैकी एकच लिहायचा, तो 6 मार्क्सला. तर माझ्या मते तुम्ही पत्रलेखनच करा. पत्रलेखनामध्ये पण पत्रलेखन दोन्ही इझी आहेत. ज्यांना जे जमते ते लिहित जा. पण औपचारिक लेटरचं तुम्हाला सांगतो खासियत काय? औपचारिक लेटरमध्ये तुम्हाला खूप कमी लिहायचं असतो. कमी लिहिले तरी तुम्हाला मार्क्स तिथे भेटून जातात. बरोबर? तर पत्रलेखन तुमचा 6 मार्क्सला. सेकंड क्वेश्चन काय येतो तुमचा? एक तर जाहिरात लेखन येतो, बातमी लेखन येतो, कथा लेखन येतो. 3 क्वेश्चन येतात. 3 पैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे असतात? तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. एक क्वेश्चन येतो 5 मार्क्सला. टोटल 10 मार्क्स कंटेन करतो. तर माझ्या मते तुम्ही जाहिरात लेखन तर सगळ्यांनाच येतो, खूप इझी आहे. जाहिरात लेखन एक करा. आणि एक तुम्ही बातमी लेखन करू शकता, की एखाद्या ठिकाणची तुम्हाला बातमी करायची आहे, एखादा तुम्हाला विषय दिला असेल तर त्या ठिकाणाची तुम्हाला बातमी करायची आहे. आणि बातमी कशामध्ये तुम्ही करता? बातमी ही कधी पण तुम्ही भूतकाळामध्ये करता, कारण की बातमी ही होऊन गेलेली असते. आपण त्याच्या पुढच्या दिवशी किंवा कोणत्या तरी इतर दिवशी, म्हणजे झाल्यानंतर आपण बातमी सांगतो, तर ते आपण भूतकाळामध्ये लिहितो. तर तुम्ही जाहिरात आणि पत्रलेखन करा. त्याला टोटल किती मार्क्स आहे? 10 मार्क्स आहे. आणि शेवटचा विभाग आहे तुमचा प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. हे टोटल
तीन तीन टॉपिक आहे, 3 टॉपिकमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त किती लिहायचा असतो, एकच लिहायचा असतो. किती? 1 मार्क्स, एकच लिहायचा असतो. आणि एक क्वेश्चन किती मार्क्सला येतो, तो येतो तुम्हाला 8 मार्क्सला. आणि 8 मार्क्सला लिहायचा किती असतो, 8 मार्क्सला कमीत कमी तुम्हाला 1 पेजच्या वर, म्हणजे तुम्हाला कमीत कमी 1.5 पेज लिहायचा असतो. बरोबर. तर माझ्या मते तुम्ही एकतर प्रसंग लेखन लिहा किंवा वैचारिक लेखन लिहा. दोन्हीमध्ये पण मी सांगायला जाईल तर तुम्ही प्रसंग लेखनला जास्त इम्पॉर्टंट द्या. कारण की प्रसंग लेखन तुम्हाला विषय दिलेला असतो, तुम्हाला डेट दिलेली असते, तुम्हाला स्थळ दिलेला असतो. त्यामुळे तुमचा तो तुम्ही जे लिहिता प्रसंग लेखन त्यामध्ये तुमच्या लाईन वाढत जातात आणि तुमचा विषय हा थोडा सविस्तरमध्ये तुम्ही होतो. त्यामुळे प्रसंग लेखन लिहिताना तुम्हाला खूप इझी पडते. त्यातले पॉईंट आणि बातमी लेखनासारखेच असते प्रसंग लेखन. तर हे आहे तुमचं मराठीचं सेमी इंग्लिशचं पेपर पॅटर्न, टोटल 80 मार्क्सचा. तुम्हाला टोटल विभाग सांगितलेला आहे. तुमचा पेपर आहे 20ला आणि तुमच्याकडे खूप कमी दिवस आहे, लास्ट 3 डेज आहेत. तर 3 डेजमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे बघा. 3 डेजमध्ये तुम्ही फर्स्ट तुम्ही भर दिली पाहिजे, ती म्हणजे तुमच्या व्याकरणावर. कशावर? व्याकरणावर. 16 मार्क्सचा व्याकरण आहे. मी तुम्हाला वन शॉट व्याकरणची व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. उद्याच्या उद्या येईल व्याकरणची व्हिडिओ. बघा येईल तेव्हा तुम्ही बघा आणि व्याकरण तुमचं 16 मार्क्सचं कन्फर्म करून घ्या. बघा खूप इझी आहे. समास इझी आहे, शब्दसिद्धी इझी आहे, वाक्यप्रचार इझी आहे, शब्द समूहाबद्दल एक शब्द, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी, हे तुम्हाला जे येते त्याबद्दल येते. अर्थपूर्ण शब्द, त्या दिलेला शब्द त्यापासूनच लिहायचा. लेखन नियमानुसार, विरामचिन्ह, पारिभाषिक, खूप इझी आहे. 16 मार्क्स पडून तुम्हाला कमीत कमी 14 मार्क्स तुमचे फिक्स करून देणार आहे मी तुमच्या व्याकरणामध्ये. तर तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही व्याकरण आणि त्याच दिवशी तुम्हाला काय लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला उपयोजित लेखनावर. उपयोजित लेखनचे तुम्हाला शॉर्टकट देणार आहे की ज्याला पत्रलेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, प्रसंग लेखन 0 येत असेल तरी पण तुम्ही 6 पैकी 5 मार्क्स, 4 मार्क्स कसे स्कोर करू शकता, अशा व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, असं मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामुळे प्रथम तुम्ही व्याकरण आणि उपयोजित लेखनावर भर द्या. ते तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुमच्या एक्झामच्या 1 दिवस आधी तुम्ही काय कराल, 2 दिवस आधी तुम्ही व्याकरण आणि उपयोजित लेखन कंप्लीट कराल. म्हणजे 18 तारखेला, 19 तारखेला तुम्ही काय कराल, 19 तारखेला तुम्ही काय कराल, 19 तारखेला पहिले तर तुम्ही स्थूल वाचन कराल. स्थूल वाचन एकदम 2-3 चॅप्टर असतील ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत. 6 मार्क्स तिथे फिक्स करून घ्यायचे आहेत. 6 पैकी मिनिमम तुम्हाला 4 ते 5 मार्क्स तरी पडले पाहिजे तिथे. स्थूल वाचन तुमच्या हातावर आहे, कारण की तुम्हाला ते पाठांतर करून जायचं आहे, तुम्हाला रट्टा मारायचा आहे किंवा तुम्हाला समजून घ्यायचं आहे ते स्थूल वाचन. बरोबर. तर ते तुम्हाला करून जायचं आहे स्थूल वाचन. स्थूल वाचन नंतर तुम्ही गद्य नाही तर तुम्ही कशावर भर द्यायची, तुम्हाला पद्य म्हणजे पोयमवर भर द्यायची आहे. तुम्हाला पोयमवर भर द्यायची आहे. पोयममध्ये तुम्हाला आकलन कृती येते. काव्य पंक्तीचा बघा, मोस्ट ऑफ मुलांना जिथे प्रॉब्लेम येतो, पंक्तींचा सरळ अर्थ सांगा, काव्य सौंदर्य काय असते. आणि सेकंड क्वेश्चनमध्ये जसं की तुम्हाला येते की फक्त पोयमचं नाव आलेलं असतो आणि त्या पोयमवरून तुम्हाला कवितेचा कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहिणं, कवितेचा विषय काय आहे किंवा कविते आवडण्याचे व न आवडण्याचे कारण येतो, शब्दांचा अर्थ येतो. तर यावर तुम्हाला पहिले भर द्यायचं आहे. बरोबर. त्यानंतर तुम्हाला त्यामध्येच थर्ड क्वेश्चन येतो रसग्रहण. रसग्रहण म्हणजे काय, तुम्हाला कोणत्याही कवितेतील तुम्हाला काय येतील, कडवा येतो आणि त्या कडव्याबद्दल तुम्हाला कवीने काय सांगितले आणि तुम्हाला किती समजले, काय समजले ते तुम्हाला लिहायचं असतं. तर तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही काय कराल, पोयमवर भार द्याल. पद्य विभाग टोटल 16 मार्क्सला येतो आणि हे तुम्हाला पद्य विभाग तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. हे झालं तुमचे झाले टोटल 4 विभाग कव्हर झाले. आणि तुम्ही 19 तारखेला सकाळी हे कराल तर रात्री तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. आणि रिव्हिजनमध्ये तुम्हाला फक्त हे बघायचं आहे, हे तुम्हाला पद्य विभाग तुम्ही नाही करून गेले तरी चालेल, कारण की पद्य विभाग इतका इझी येतो. बघा काय इझी येतो, तुम्हाला पॅरेग्राफ कोणता येईल हे तर तुम्हाला माहीत नसतो, कारण की खूप सारे चॅप्टर आहेत आणि चॅप्टर हे मोठे असतात. तर मोठ्या चॅप्टरमधून कोणता स्पेसिफिक पॅरेग्राफ येईल तुम्ही सांगू नाही शकत. तर तुम्हाला गद्य विभागाकडे लक्षात नाही द्यायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त प्रिव्हियस इयर 2 वर्षाचे मागील क्वेश्चन पेपर घ्यायचे आहेत. त्यामधले तुम्हाला गद्य विभाग सोडून बघायचे, डायरेक्ट सोडवायचे आहेत, की पॅरेग्राफ बघायचा आणि क्वेश्चन कोणते विचारलेत आणि त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला पॅरेग्राफमधून फाइंड करता येतात का हे तुम्हाला फक्त बघायचं आहे. आणि स्वमत कसं लिहायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. स्वमत कसे तुम्ही लिहायचं आहे, स्वमतामध्ये तुम्हाला फर्स्ट लाईन लिहायचं आहे. तुम्हाला जो पण क्वेश्चन विचारला त्यावर तुम्ही काय लिहू शकता की याबद्दलचे माझे विचार असे आहेत. मग तुम्ही त्याबद्दल तुम्ही काही पण लिहू शकता, फक्त रिलेटेड लिहायचं. मग तुमचे मार्क्स एक्झामिनर कापू नाही शकत.
बरोबर, कारण की तुमचं स्वमत आहे, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहू शकता त्यावर. बरोबर, तर तुम्हाला टोटल पहिले 4 विभाग करायचे आहेत. फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, व्याकरण, त्याच्यानंतर उपयोजित लेखन, त्यानंतर तुम्हाला स्थूल वाचन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गद्य विभाग करायचा आहे. आणि गद्य विभाग केल्यानंतर उरलेल्या टाईममध्ये तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे. आणि रिव्हिजन झाल्यावर तुम्हाला टाईम भेटलाच तर तुम्ही गद्य विभागाचे 2-3 पॅराग्राफ घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, तर तुम्हाला त्यामध्ये पण अडचण येणार नाही. तर हा आहे तुमचा मराठी पेपर पॅटर्न आणि तुमची लास्ट 3 डेज स्ट्रॅटेजी मी सांगितली आहे. यानंतर तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल या व्हिडिओनंतर तर तुम्ही ज्या ट्युटोरियल्सच्या इन्स्टा पेजवर मेसेज करू शकता किंवा माझ्या इन्स्टा पेज इथं दिलेलं आहे, इन्स्टा आय डी दिलेला आहे, त्यावर तुम्ही काही तुमचा प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारू शकता. मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा ट्राय करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला घेऊन येणार आहे मी तुमचं पूर्ण सेमी इंग्लिशचं व्याकरण आणि उपयोजित लेखन. चला तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर.